नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपण सर्वात मोठी खुशखबर पाहणार आहोत। खरोखरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे। अनेक वर्षापासून आपण ज्या निकालाची वाट बघत होतो तो निकाल आज लागलेला आहे। तर हा कोणता निकाल आहे, कोणती मोठी खुशखबर आहे, याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। आम्ही अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा। तर चला पाहूया नेमकी कोणती मोठी खुशखबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आहे। बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती करताना बंधनकारक करण्यात आलेली 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा ही भेदभावपूर्ण आणि घटनाविरोधी असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही अट रद्द केलेली आहे। बघा, सगळ्यात मोठा निकाल या ठिकाणी बघा म्हणावाच लागेल। 45 वर्षाची वयोमर्यादा ही भेदभावपूर्ण आणि घटनाविरोधी असल्याचे मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही अट आता रद्द केलेली आहे। आणि आता 45 वर्षापासून किती वयापर्यंत आता अट करण्यात आलेली आहे हे आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत। त्यामुळे अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। महिला व बाल विकास विभागाने 4 जून 2021 रोजी शासन निर्णयानुसार पर्यवेक्षिका पदासाठी पदोन्नतीची कमाल वयोमर्यादा 55 वर्षावरून थेट 45 वर्ष करण्यात आली। या निर्णयाचा फटका अंगणवाडी सेविकांना बसल्याने त्यांनी या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान दिले होते। या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले की त्या 2004 ते 2008 या कालावधीत पदोन्नतीसाठी पात्र ठरल्या होत्या, मात्र राज्य सरकारने दीर्घकाळ पदोन्नती प्रक्रिया राबवलीच नाही। यानंतर 2021 मध्ये नव्या नियमानुसार पुन्हा 45 वर्षाची मर्यादा लागू करण्यात आली आणि त्यामुळे वरिष्ठ व अनुभवी सेविका पदोन्नतीपासून वंचित राहिल्या गेल्या। राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगण्यात आले की 55 वर्षाच्या वयात पर्यवेक्षिका म्हणून नियुक्ती झाल्यास निवृत्तीपर्यंत केवळ 3 वर्षाची सेवा उरते। तसेच 25 अंगणवाडी केंद्रावर देखरेख ठेवण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे काम या वयात अडचणी येऊ शकते। खंडपीठाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत सरकारवर ताशेरे ओढले। बघा, या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत सेवा देण्यास सक्षम मानल्या जातात त्याच सेविका 58 वर्षापर्यंत पर्यवेक्षिका म्हणून काम करण्यास योग्य ठरणे तर्कसंगत नाही असे स्पष्ट हायकोर्टाने सरकारला सांगितलं आहे। बघा, इतकेच नव्हे तर सरकारचा निर्णय खंडपीठाने रद्द केलेला आहे। बघा, खंडपीठाने राज्य सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढताना सरकारला खडे बोल सुनावले की केवळ वयाच्या आधारावर अनुभवी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून दूर ठेवणे हे घटनात्मक समानतेच्या तत्वांशी विसंगत असल्याचे कोर्टाने सुनावले। तसेच 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा ही भेदभावपूर्ण आणि घटनाविरोधी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे। बघा, अंगणवाडी सेविकांनो, या ठिकाणी सरकारने सांगितलं होतं की अंगणवाडी सुपरवायझरचं वय सुपरवायझर होण्यासाठी वय हे फक्त 45 वर्षच असलं पाहिजे। पण या ठिकाणी जो आपण कोर्टामध्ये केस या ठिकाणी सुरू होते त्याचा निकाल लागलेला आहे आणि ज्या ठिकाणी आपण 55 वर्षाची त्या ठिकाणी वयाची अट मागितली होती ते देखील या ठिकाणी कोर्टाने मंजूर केलेली आहे। 55 वर्ष या ठिकाणी आता अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी सुपरवायझरसाठी झालेलं आहे। तर अंगणवाडी सेवकांनो, ही सर्वात मोठी खुशखबर आपल्यासाठी आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।